नमस्कार, न्यूज मॉल 18 मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। मी प्रियंका पाटील शेळके। जाणून घेऊयात न्यूज मॉलच्या खास घडामोडी। माझं नाव सुनीता विलास गायकवाड। मी राहणार खारेकर जुने। आम्हाला त्या टायमाला कॉप्या होत्या, समजा ते सप्र राहतात का, ते पानेड बिनेड लावून आम्ही तयार करायचो बा, ते मग त्याच्यात राहायचो। त्याच्यात असं काही विचू काट्याची भीती राहायची, पण तरी पण आम्ही राहिलो, बऱ्याच वर्ष राहिलो आम्ही तिथं। मग त्यानंतर आम्हाला कैलास लांडे यांनी बरंच हे सहकार्य केलं बा। त्यांच्या मार्फत आम्ही सुजय विखे यांच्याकडे गेले, त्यांनी बरंच आम्हाला सहकार्य केलं। मग त्यांच्या सहकार्यानुसार आम्हाला इथं घरकुल भेटले। त्यानंतर लाईट आली, पाण्याची सोय झाली। सुजय दादा यांचे सहकार्य आम्ही कधीच विसरणार नाही, त्यांचे उपकार आहेत ते कधीच विसरणार नाहीत। म्हणूनच माझा निर्धार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनाच निवडून देणार। कडून आहेत तुम्ही, हे पण तुम्हाला विचारलेलं नाहीये। जे माणसं आहेत त्यांच्या संग आमचं बोलणं हे आम्हाला, पण आमच्यासाठी काहीतरी करावा ना, हे का नाही? का नुसतंच यायचं, तुम्ही असं म्हणा, तुम्ही तसं म्हणा, मग ते मोबाईलवर पाठवायचं, हे काहीच उपयोग नाही ना याचा। नमस्कार, मी प्रियंका पाटील शेळके आपलं सगळ्यांचं स्वागत करते चेकमेट मध्ये। अत्यंत महत्त्वाचा विषय आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात गृहसंकुल प्रकल्प म्हणून नावाजलेलं आणि त्याला पुरस्कार प्राप्त झालेला असं हे शबरीमाला गृहसंकुल, ज्या ठिकाणी मी उभी आहे। कॅमेरा फिरवला तर तुम्हाला इथे असणारी सर्व घरं दिसतील आणि इथं असणारा आदिवासी समाजातील भिल्ल समाज तुम्हाला पाहायला मिळेल। एकंदरीत 60 घरं आहेत या ठिकाणी, ती घरं बांधून दिलेली आहेत। सध्या गेल्या 3 वर्षापासून सर्व भिल्ल समाज या ठिकाणी राहत आहेत। पूर्वी ही सगळी मंडळी खारेकर जुनेच्या केके रेंज मधील या ठिकाणी वस्ती करून राहत होते। त्यांना हक्काचं घर मिळावं आणि त्यासाठीच हा शबरीमाला योजना अंतर्गत हा उपक्रम राबवण्यात आला आणि त्यांना हक्काचं घर देण्यात आलं। मात्र घर तर मिळालं, मात्र घराबरोबर ज्या मागण्या आहेत किंवा ज्या सुविधा आहेत त्या सगळ्या पोहोचल्यात का? 4 भिंतीचं घर, 4 भिंतीच्या घरामध्ये जेव्हा हा आदिवासी समाज येऊन राहतोय तेव्हा त्यांच्या ज्या वेगवेगळ्या गरजा आहेत, वेगवेगळ्या मागण्या आहेत त्या त्यांना पोहोचल्यात का? जसं की अगदी वीज असेल, पाणी असेल, त्यांची शौचालयाची व्यवस्था असेल, रोजगार असेल, त्यांच्या मुलांना मिळणारं शिक्षण असेल, महिलांच्या हाताला काम असेल, या सगळ्या गोष्टी या गृहसंकुलामध्ये पोहोचल्यात का? या गृहसंकुलात येण्यासाठी हक्काचा रस्ता आहे का? या सगळ्या गोष्टींवरती आपल्याला चर्चा करायची आहे। थेट इथं असणाऱ्या भिल्ल समाजाच्या ज्या माता भगिनी आहेत, जी मंडळी आहेत, त्यांच्याशी चर्चा करूयात। चला। या ठिकाणी पिण्याचं पाणी देखील नाहीये आणि त्याचबरोबर शौचालयाची देखील मोठी अडचण आहे। अनेक गोष्टी आहेत। इथं जे लाईट बिल येते ते लाईट बिल देखील म्हणजे खूप जास्त आहे। अशा अनेक गोष्टी सांगतात। जेव्हा आपण त्यांच्याशी चर्चा करू, थेट त्यांच्यासोबतच जाणून घेऊयात। मावशी, तुम्ही इथं राहायला आले, काय काय अडचणी आहेत बरं इथं? काय तुम्हाला काय पाहिजे अजून? पाण्याची, आम्हाला पाण्याची अडचण, रस्त्याची अडचण, आम्हाला नुसतं कोंडवाडा करून तुला इथं ते बाथरूम नाही नीट, आमची सोय नाही लागत इथं। तसंच राहायचं, कसं बी येडं वाकडं। घर बांधून दिलं तेव्हा काय काय सांगितलं होतं, काय काय करू म्हणून? काय नाही, आता तेव्हा काय केलं काय माहिती, आता घरकुल मग आम्हाला तरी काय असे आमच्या समाजला माहिती का काय करायचं, काय सांगायचं, काय बोलायचं, बोललेच नाही काही। घरकुल यायचं, मग तेवढंच ते जे पुढाईदार होता त्यांनी बांधून दिलंय। मग आता आणि आता बाथरूम वगैरे तुम्हाला काय नाही, काहीच नाही। तुम्ही येऊन बघा, त्याच्या पाणी एवढं वतलं तर जात नाही। आणि पाणी किती दिवसांचं? महिन्याला, सव्वा महिन्याला असं पाणी येतं आम्हाला। आणि तुमच्या इकडे वस्तीवर यायला रस्ता आहे का? हाय ना, इकून रस्ता कायचा रस्ता, हे इथून तिथवर रेंचीच्या कडाने रस्ता, तुमचा हक्काचा रस्ता नाही? हक्काचा रस्ता नाही, काड्या नाही, काय नाही आमच्या दरवाज्यांना। घर बांधून दिलं तेव्हा काड्या असतील ना का? नव्हत्या? होत्या काड्या, पण त्या गळून पडल्यात खाली। ते बाथरूमाला म्हणजे कडी नाही, दरवाजाला नाही, एकच हा खटका आहे फक्त त्याला लावायला। बिहागा पडल्यात, कायला सिमेंट लागलं, कायला नाही लागलं। नसन तर तुम्ही येऊन बघा घरात कसं आहे, बाथरूम कसं आहे। लाईट बिल नाही भरलं का लगेच कट करून टाकतात। मग आम्ही 2-2, 3-3 महिने लाईट नाही, मग ते लाईट बिल भरायसाठी परत 3-3 हजार रुपयांवरून 200 रुपये दंड भरावा लागतो। मग तेव्हा लाईट बिल, तेव्हा अंधारात बसायचं, तेव्हा घरात लाईट येते। मग एवढे तुम्हाला काम आहेत का? एवढे पैसे नाही,
काम नाही, मग पैसे थोडे थोडे करून सासून मग ते लाईट बिल भरावंच लागतं लाईटीसाठी. कसं वाटतं इकडे राहायला मग? राहायला मग आलो तर आम्ही रस्त्याची सोय नाही, घराची सोय नाही, बाथरूम संडासची सोय नाही आम्हाला. बाथरूम आणि ते केल्यात पण त्याच्या संडासला बसता नाही येत, काय नाही. खड्डे एवढे एवढेच केलेले आहे त्याला. पाणी सुद्धा जात नाही बाथरूम मध्ये. घर देताना काय सांगितलं होतं तुम्हाला? तुम्हाला बाथरूम बांधून देऊ, किचन बांधून देऊ, दिल्या बांधून, पण ते अजिबात वापरायसारखंच नाही. मग इथं आल्यावर काय काय तुम्हाला सुविधा दिल्या? काय सुविधा भेटतात? सुविधा नाही ना, मग घरकुल दिले, पाणी पण ते पण महिना महिना 2-2 महिने पाणी नाही आम्हाला. तुमच्या इथल्या लोकांना रोजगार वगैरे काही? दुसरं कामच नाही मॅडम आम्हाला, डायरेक्ट रेंज शिवाय काम नाही. रेंजच काय काम असतं? हेच मग बामगाव झाला का मग जायचं याचायला. म्हणजे पण मी काय म्हणते, म्हणजे चांगली प्रगती करावा आमच्या आदिवासी लोकांची. हा, बाथरूम आम्हाला काय याला रस्ता नाही. तेव्हा जात होते, पण आता इथं रेंजतून वगैरे त्या तिथं कुठं बी थांबवतात. गाड्या थांबवतात? हा. मग तुम्हाला रस्ता नाही यायला जायला? नाही. तू किती शाळा सोडली? 6वी. 6वीच्या नंतर शाळेतच नाही गेली? मग आता शिक्षण वगैरे पुढचं काय शिकायची इच्छा आहे? मग जातच नाही आता? नाही. आणि बाथरूमला वगैरे कुठे जावं लागतं? रेंज मध्ये. संडास बाथरूम नाहीत का घरात? आहेत, घरात आहे संध्याकाळी. वापरता नाही येत ते? नाही. पाणी येतं का तुम्हाला? पाणी महिन्यातून एकदा येतं. पुढे शिक्षणाचं काय? बाथरूमला वगैरे तिकडे जावं लागतं, मग काय अडचणी वगैरे कोणी काय बोलतं? लोक शेजारचे बोलत भांडत. नाही, ते लगेच कळतं चेहऱ्यावरूनच माणूस किती चंचल आहे ते. आता 8वीला आहे का? मग पेपर वगैरे कसे द्यायचे आता काय? मग जातच नाही तिथं कशी देईल? जवळ जमत होतं ना तवर जायची. मग अचानक झालं कधी? हा, अचानक झालंय तिला. वरती बस ना बाळा, वरती बस दोघी पण. तिला ते एकाएकी 3रीला शाळेत जात होती आणि मग ते शाळेत गेल्यापासूनच तसं झालंय. एक पाय आखडून आला, हातापायाला असं जीव नाही तिच्या. हा, चालता नाही येत तिला. म्हणजे पाय चांगला होता पण सुजत होता, पण ते एकाएकी मग हे असा आखडून आला वर पाय आणि 2 हात. ते हात असे होते पण ते आता असे झालेत, मग तिला काय करताच येत नाही. जात होती ती मस्त, जायची यायची, पण तिला असं चालता नाही येत. मग आपल्याजवळ सुविधा नाही, गाडी नाही, घोडी नाही, मग तिला आणून घालायला न्यायला एक माणूस लागत. मग आपल्या जवळ गाडी नाही, आपल्याला रोज कोण गाडी देणार आहे? नाही, नाही तिला काहीच नाही भेटत आणि काढलं नाही तिचं. आपल्याजवळ खर्चच नाही जायला, तर कसं जायचं आणि कसं यायचं? गाडी म्हणलं तरी 700-800 रुपये भाडं घेते गाडी. मग शाळेत होती, मग तिथं काढले ते फोटो बिटू काढून घेतले अपंग म्हणून, पण काहीच नाही आलं. मग आता काय करायचं त्याला? आणि आमची तर काय एवढी अपेक्षा नाही मोठी का कुणी कुणी काढायचे आणि तिला घालायचे. आम्हीच खायला मागे एक तर या गावाला काम नाही, काय नाही. आता इथं कायचे काम दिलेत घर बांधून आणि राहतो त्या घरात. आमचं म्हटलं रंभा गुलाब जाधव. किती वर्ष झाले इथं राहताय? आता 4था वर्ष चालू असं ना आता आम्हाला. इथं काय काय आहे तुम्हाला सुविधा? काय भेटत नाहीये? काय सांगितलं होतं घर दिलं तेव्हा? तेव्हा ते म्हणले आम्हाला तुम्हाला सगळी सोय करू आमची, फक्त हेच तकलीफ आहे आम्हाला, दुसरे काही तकलीफ नाही. काय तकलीफ? पाणी नाही आम्हाला, बस. पाण्याच्या टाक्यात आहेत की इथं? पाण्याच्या टाक्या आहेत आम्हाला, पण त्याच्यात पाणी नाही ना. मशी एक बांधली, दुसरी बांधली, फक्त पाण्याची आम्हाला अडचण आहे बा. एवढी आम्हाला काही अडचण नाही इथं. एवढंच फक्त आम्हाला संडास बिंडास बाय असे. आम्हाला बालवाडी, आमचे पोरं बारीक सारीक येतो. बालवाडी वगैरे नाही इथं? बालवाडी व्हायची म्हणतात, मग काय माहिती आता होते का नाही. आता कुठे जातात तुमचे लेकर शिकायला? आमचे लेकर आता हे लहान आले कुठंच नाही जात, गावात जातात इथं. पण फक्त आपली बारीक पोरांची सोय नाही हो इथं जायला यायला. आता आया हाय आता, मग आता कुठं कामाधंद्याला जावं लागत, मग कोण त्यांना रोज नेऊन घालीन इथं. मग आपली सोय झाल्यावर मग आमचे लेकर जाते ना इथं, बारकाले पोरं नातवंड पातवंड सगळं एवढे बी काही नाही. आणि इथं तुमचा रस्ता आहे का तुम्हाला इकडे येण्यासाठी? आता रस्ता ते तसा रस्ता आहे ना आम्हाला, तुम्ही आले असते ना आता, तेवढाच रस्ता आहे आम्हाला, दुसरी कोण रस्ताच नाही. आम्हाला बोर आलता, ते बोर बी येऊ दिलं नाही लोकांनी इथं आम्हाला, शेजाऱ्या पाजाऱ्यांनी. तिथं गाडी नाही बसत म्हणून आम्हाला फक्त थोडा रोड द्यावा तुमच्या वावरातून अशी बिंगवायला, तर त्याने आम्हाला रोड दिला नाही. मग आमची गाडी मागे गेली, बोरची गाडी. तिथं खाली बोर घ्यायचा होता आम्हाला. मग आता हा जो रस्ता आहे तुमचा, तो रस्ता म्हणजे त्यांच्या वावरातला शेतातला का तुमच्या वस्तीचा रस्ता? आमचाच वस्तीचा रस्ता आहे.
मग हा डांबरीकरणाची मागणी केली का नाही तुम्ही? आता हे एवढे डांबरी केली, मग आता मग तिथं पुढं काय करतात काय माहिती, मग ते नाही सांगता येत. म्हणजे असं तुम्हाला पाणी येईन बा, पूर्ण साडक खोल्यांना आम्हाला नळ येत. बरं. हा सगळ्यांना. मग कसं पाणी ऍडजस्ट करता? मग गाड्यावर आणतात पोरं पाणी, कुठे आपल्या मिलिटरीत आमच्या एरियात, मग एरियाने आणतो पाणी. आता तुम्ही संडास बाथरूमचं म्हणता, पण संडास बाथरूम बांधून दिले असेल ना घरामध्ये? दिलेत ना, पण त्याला हे नाही ना, खाली असं खोल खड्डा नाही ना, अशा चांगल्या नाळ्या, अशा खोल नाळ्या नाही ना त्याला. मग तिकडे जातच नाही का कोणी? नाही ना, संडासात कोणी जातच नाही. आम्ही सगळे मिलिटरीत जातो तिकडे खाली. एवढे